जीवन बोल जरा टेकाव थोडा आवाज येतो ना व्यवस्थित. झोपेचा पण टायमिंग झाला या आणि सतत कार्यक्रम चालला. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश बुवाचा पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा बरं पहिल्यांदा बऱ्यापैकी लोक तर घरात गेले ना मगाशीपेक्षा. म्हणजे ते मला म्हणतात 2 तास, ह्यांनी 2 तास भजन केली तो सांगत नाही. मला म्हणतात 2 तास काढतो बुवा. मला पण 200 किलोमीटर जायचा रिटर्न. तुम्ही काय आपल्या हा विद्या येतं गांच्या. बरं मित्रांनो खरं सांगा, तुम्हाला माझी पहिली बारी आवडली नाही का? मी काय किंचा का माझ्या कांचाला आला खरं सांगा ना, आपला तो बाबू लोकांचा करणार नको. मी पहिल्या वारीत किंचानलो. अरे हा खरा तो बाबा खरा. बरोबर ना? भय पण वाघराच्या पाणीवाद आहे. खरं सांगा, मी काय भराटलो किंचानलो. तुम्ही एवढा किंचा होता मला वाटतं हगाल खाली बोलत हो बस हालचाल भरून काढा या. मित्रांनो काय माहिती म्हणजे उगाच आपला टेंबा कुठं लावायचा आणि म्हणतात काय मी आपला म्हणजे माझी सवय आहे. ए पोरांनो हे मित्रांनो म्हटलं पोरा ह्यांची म्हटलं ती पोरा ह्यांची मला ह्याची पोरं घे बसून शानी काय पोरांनो जाताना थोडस घ्यायला पण म्हणतात ही पोरा म्हणतात ह्याची वरवा जीवाचं. परत म्हणतात लाल म्हणतात करायला आम्ही दांडे बांधला. बोलत ना बुवा झोपला नाही ना? झोपा तुमचा मी उडवतो काय तुम्ही काळजी करायची नाही. हे काय म्हणतात लाल करायला म्हणतात आम्ही दांडेवाला. बुवा मला माहिती आहे तुम्ही दांडेवाला आणि अंडेवाला मी नाही म्हणत ना. बरोबर ना? बरोबर ना? नाही राईट ना? यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. हो पण विषय काय मी कोण दिसतोय तुम्हाला? मी बाई आहे. बाई मी कोण आहे? तुमच्यातलाच आहे ना? 2 डोळ्यांचा 2 हातांचा 2 पायांचा 3ऱ्या मधल्या पायाचा कपला. बघा मी चुकीचं बोलत नाही मी तुम्हाला. हो काय म्हणतात लाल म्हणतात करायला दांडेवाला आम्ही. आम्ही पण काय बोरिंगवाला नाही आम्ही पण दांडेवालाच आहोत. भले आज मी बाजूबाईशी वाटतो. मी काय साडी लावून आलो
साडी लावले कुर्ता आणि सदरा घातलाय ना तर तुम्ही पण दाढी बघा ना आम्ही पण फक्त हे म्हणतात माझा दांडा म्हणतात मला कोणी विचारला झिमन बुवाचा इंजेक्शन म्हणतात काय म्हणतात बाबा ऐका झिमन बुवाचा म्हणतात इंजेक्शन ताट कसल्या वेळा इंजेक्शन किती लागला आपण 4 दिवस हे म्हणतात झिमन बुवाचा इंजेक्शन म्हणतात ताट आहे काय कोविडचा आहे बुस्टरचा आहे रेड्याचा आहे म्हशीचा आहे काय गाढवाचा आहे अरे माणसाचाच आहे ना बुवा ताट नाही तुमचे खाट टाकी ना आणि म्हणून तर दांडेवाला नाकात पण बोलतो मुआ ए माझ्या गाढवा ए बुवा तू काय आत नेसला का नाही सावल्या गाढवाचा लगन आणि बुवाच्या नावात म्हणून जीवन बुवा मी मित्रांनो काय चुकीचं बोललो हीच माय फ्रेंड म्हणता गर्लफ्रेंड तुला माझा सामान आहे मी काय म्हटलो ही इज माय फ्रेंड शाहीद देवेंद्र श्रीराम बुवा म्हणते शी इज माय गर्लफ्रेंड बुवा म्हणतात गावात आकल अरे मेलं आदर्श वाकत है ना बरोबर ना लावा म्हणतात ताकद अरे वाकत शाप काय बोलाल किती बोलाल जला काय कराल कसा कराल आणि कुठं कराल बघा मित्रांनो एक मागाशी फरमाईश आली होती पहिल्या वारीचा सगळा इतिहास आपण करून टाकला जोरू सोडून घ्या बघू दादांची भाषा सांगा फरमाईश होता मागाशी आली जोरू सोडून आणि मग ह्यांचा आहे ना इंजेक्शन ताट आणि गांडा लांब लचक तेवढा आगुण बिगुण सगळं देतो मित्रांनो ऐका चोरू चोरू एक गाण्याच्या वरातीच माझ्या मना शिकार
आणि म्हणून बुवा आता तुमचा इंजेक्शन ताट आहे बरोबर ना तुम्हाला मोजून डॉक्टरच्या गोळ्या किती असतात सकाळ दुपार संध्याकाळ 3 डोस तुम्हाला 3च बुवा इंजेक्शन देतो 3च तुमच्यावर अशी 3 नको 5 नको 5 बुवावर उठायचं नाही 3च ते म्हणतात ना लावा ताकद हवाले तर वाकत ह्याला 3च वाजव सकाळचा आहे दुपारचा आहे संध्याकाळचा आहे ना 3च आहे ना इंजेक्शन पहिला विषय कसा आणलाय बघा बुवाचं नाव काय आहे देवेंद्र है ना बुवाचं नाव काय आहे आणि चमडी चोर कोण होता बुवाचं नाव काय त्याचं नाव देवेंद्रची नाम आणि चमडी चोर कोण होता इंद्र देवेंद्र त्यांचा सख्खा भाव मावस भाव आणि म्हणून त्यांनी मगाशी 2-3 गाणी पण घेतली घेतो त्यांना पुढे गाण्याचे शाप त्यांनी आपल्या आई माई करून घातले ना मित्रांनो आणि म्हणून आरतीली आरोळी सायंकाळी काळीच हे फाटलं माझं काळीच हे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला कुंभाने झपाटलं ओज नाव असं इंजेक्शन द्यायला वारंवारचा इंजेक्शन ना इंजेक्शन असं आहे ना 2 दिवस भाई असा लागायला पाहिजे म्हणून विषय आहे का विषय आहे का हुशार मला माहिती अरे दुसऱ्याची बाई ओळखली नाही बघा अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही गेला लाजून या चंद्र या इंद्रदेवाचं कृत्य पाहून चंद्राला पण लाज वाटली तो गेला घराच्या अरे म्हणतो 33 कोटी देवांचा तू राजा आणि तुझ्याकडनं घाणेरडं एवढं काम होतं म्हणून म्हणतो अहो दुसऱ्याची बाई ओळखली नाही गेला लाजून या चंद्र अहो गेला लाजून या चंद्र विषय कसा आहे गौतम ऋषींची पत्नी अहिल्या या इंद्रदेवाने काय केलं त्या गौतम ऋषींचा प्रतिरोध घेतला तिच्या महालात गेला आणि त्या अहिल्यासोबत शारीरिक संबंध ठेवून आला आता मला सांगा मित्रांनो तू स्वतःची बायको असून दुसऱ्याच्या बाईवर डोला ठेवलं माझं त्याला नरकात पण जागा नाही स्वर्ग सोडा स्वर्ग पदरातच नाही याला कुठं जागा नाही असा तू इंद्रदेव बघा गेला लाजून या चंद्र संधी पाहून गौतम ऋषी असताना हा गेला त्याचा पाठवून घेऊन संधी पाहून गेला धावून संधी पाहून गेला धावून वास काढा देवेंद्र संधी पाहून गेला धावून वास काढा देवेंद्र
राया देवे. बरोबर बसा रे खाली बस. हो दांडेवाले दांडेवाले माझा प्रश्न. दांडेवाले आता कसं वाटतं कसं वाटतं गारगार वाटतंय ना तुम्हाला गरमीत ना पण आया मौसम देखो ठंडी गर्मी गोल का तुम्हाला बुवा तुम्हाला थंडीत पण ताप भरला था गरमीत पण तुम्हाला ताप भरला बुवा. आणि दुसरा विषय हा बघा आता काय नाही पण मित्रांनो खरं सांगतो एकदा जोरदार टाळ्या होतात चिपट बॉलसाठी. गण शाहीर अप्रतिम गण गायला आज पण मागणं गणाच्या नंतर जे काय घसारणं सांगतो पुढे घेतो हळू. हा आता ते या ठिकाणी माझे जैविक बांधव देखील बरेच शाले असतील. चांगलं गाणं आहे. आर जमीन जुमला भाला तू बंगला तुला केलं या वारसदार. दांडेवाला म्हणतात याला केलं या वारसदार याला केलं या वारसदार. कोणता भीमराव नाही दिलं याला नाही अरे तुला फुकट दिलं या सार. असा हा दुसरा विषय बक्षीस दिलेला आहे प्रथमेश मोरे विकास दादा पाटकर वांच्या आवाजासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणजे माझ्या गवळीचे विश्लेषण केलं ते मी काय म्हटलं अरे तुझ्या घरचं दोन वाट तोंड लागून रातभर चाट. हे आमचं दांडेवाला म्हणतात. नाव कसं आहे रे पाकडं माहिती ना दांडा. आता बोरिंगचा घ्या पण दांडेवाला आहे ना पण तो काय म्हणता अरे दोनच टमाट कसं असतील हे माझ्या गाढवा. मी म्हणतो माठ दोनाचे 4 असू दे. कोणाच्या घरात आहे कोणाच्या कोणाच्याच आहेत ना वाजवायचा नाही ना लय डिस्टर्ब करतो मला. हा कट्टी घे ना तुमच्याशी नागेला. मी काय म्हणतो माठ दोनाचे 4 असू दे. कोणाच्या घरात आहे घर म्हणतात दोन कशाला हात घालून बरं हात घाल दोनाचे 4 म्हणतात हात घाल. तो चाटशील कशा बरोबर ना पॉइंट टू बी नोटेड ना. तू हाताने काढशील बरोबर ना म्हणतात चाटू कशाला तोंड कशाला लावू हाताने काढशील पण तो चाटाय तोंड लावायला लागेलच ना. मायड्या मोरड्या समज पाहिजे मी म्हणतात माझ्या घरात होणच कशाला चाटचार असते. मग म्हणतो तुझ्या घरचं 2-4 दोनांना ना भागत 2-4 शब्द कसा अरे तुझ्या घरचं 2-4 माठ तुला हवं तेवढं तू चाट. वा आणि पुढं तुम्ही जो बोललं ना काय अजून मला शोकाचं नाही बोलतो. लोक हल्ली पानाला कमी पण माणसाला सोना जास्त लावतात. तसं हे ठोकपट्टी आणि चुना भट्टीवाला आहे. आता पुढे ऐका दुसरा विषय थोडा मजा येते ना ग झोप उडते ना हा म्हणून सांगतो पुढे विषय ऐका. हा विषय आहे यात म्हणजे शाहीर पण कार्यक्रम चांगलाच केला पण तुम्हाला चांगलाच माहिती आहे. राजाशी बुवा कधी ट्रॅक सोडून गायची करत वडाचा तेल कधी सांग्यावर काढत नाही म्हणून अरे धक होत या काळीच ये मग येली झाली यायची आईची चला सोडा की हात माझा आहो नजर इकडे ताईची अरे कसला तू नर करीन वेजार डावत येणार नाही मी टाकून अरे कसला तू नर करीन वेजार डावत येणार नाही मी टाकून खाली बघतोस काय तू वाकून अरे खाली बघतोस काय तू वाकून मी तुला मारीन तगड्या फाडून तू खाली बघतोस काय सांगू वाकून मी तुला मारीन कसा उभा नाही आडवा नाही तगड्या फाडून मारीन. विषय कसा मी तुम्हाला बघा विषय कसा आहे भीम आणि जरासंध यांचं मल्लयुद्ध होतं. शाहीर विषय का भीमाचं आणि जरासंधाचं मल्लयुद्ध होतं. त्यावेळेस भीमानं जरासंधाला 2 पायाच्या मांड्यांमध्ये थापून मारून टाकला. बुवा एवढाच विषय. तुम्ही आता दांडेवालं खाली अंडेवाल्याचं वागून बघू
म्हणून म्हटलंय अरे कसला तू न करीन बेजार कसला तू न करीन बेजार बाबा देणार नाही आधी बघ कसं काय करू आपण आधी बघ कसं काय करू आपण तुला मारी दगड्या फाडून बघ कसं काय आधी वाटून तुला मारी दगड्या फाडून कसं काय तुला मारी दगड्या शालीचा रसंत युद्ध करायला हे सगळवाने माजलेला आला मारायला बरेच दिवस ठेवला होता अहो मानवीयांचा राखून आधी बघ कसं काय करू आपण आधी बघ कसं काय करू आपण तुला मारी दगड्या फाडून ते काय म्हणते 2 तास वा मी 2 तास तुमच्यासारखा कोंबडा आवाला आलाय बुवा मला पण माहिती कारण कार्यक्रम उशीर समजला पण विषय कसा आहे बघा शायरांनी त्यांच्या गवळणीचा शेर गायला शेर बघा मी मगाशी काय म्हटलं माहिती काय खूप पट्टी जुना भट्टी कोरडा आहे का बुवा म्हणतात या गवळ्याच्या राधेला छेडलं तर ती चिडत नाही थोडं म्हणतात हिचं खाली काही पडत नाही ती गवल्याची राधा होती ना तिनं कायला उल्लेख भेटले नाही पण आताच्या राधेला तर चिडली ना तर ती चिडत नाही बाबा ती डायरेक्ट सगळं विषय कसा आहे गवळ्याच्या राधेला छेडली तर ती चिडत नाही तुम्ही ते छेडायला आलं तर राधा का बसल काय ती राधा माझी साधी होती तिनं नितांत प्रेम केलं राधा म्हणता चिडत नाही आणि खाली काय हिज पडत नाही तो आल्यावर काही सांगा बुवा है ना पहिला चुना भट्टीतला विषय राधा म्हणता चिडत नाही आणि खाली काय पडत नाही तो काय पडत नाही तो आल्यावर सांगा पाहिजे हा आता बघा दुसरा विषय त्यांच्या गाण्याची चाल आज गवळणीची आजचा माझा झालाय पगार घेईन रोख नको उधार खरं सांगा बुवानी ही गवळणी चाल काढली का आजच माझा झालाय पगार हितपर्यंत गाडी तुला होती वाटलं काय आठवलं ना का सगळा मनाचा झुकवले काय माहिती त्यांनी गायली काय असं हितपर्यंत बरा होता आजच माझा झालाय पगार अरे घेईन रोख नको उधार गोष्ट पटली झटकन उठली अशी कथा मी गाजवली काल रात्री आंटीची प्याव प्याव जवा घंटी मी वाजवली नाही का बुवांची गवळ नाही बुवा भाई मोठा आहे बाजू द्या 4-5 मला त्यांना कोणावर वाय देऊ विषय कसा बघा बुवा मी त्यांना आवडून करतो म्हणा बे बुवा मोठा बुवा कारण त्यांचा सगळाच मोठा आहे बुवांचा काय आहे सगळाच मोठा आहे म्हणजे वय ज्ञान माझ्यापेक्षा शब्दत्वाचा अनुभव सगळे मोठा आहे पण विषय कसा बघा बुवांची गवळ ना इथं पण त्यांनी चुना कसा लावला नाही का मित्रांनो मी नंदलाला रूपानं काळा म्हणून सारे झालेत गोळा घरात जाऊन इरखून पाहून म्हणते ओरडते शेजारी तू ग कशाला करतेस घाई तू ग कशाला करतेस घाई मध्ये घालतेस कशाला आई वा इथं लावला तुम्ही चुना काय माहितीये का मी राधे ना कानाच्या आणि राधेच्या भानगडीच्या व्हायच्या त्यावेळेस राधेनं स्वतःच्या आयुष्याला मध्यस्थी करायला कधीच पाठवलेलं कानानं आहे घातली यशोदे मातेला त्याने मध्ये घातलं का तर भांडण मिटाव म्हणून पण बुवा राधेला आणा तुमचा ग्रंथ मी थांबतोय वाटल्यास तुमच्या कुठल्या ग्रंथात असं लिहिलंय
ती राधेला आई घातली पोराला तुम्ही आतापर्यंत ऐकला पाहिजे कुठं गाणं घातली ती यशोदा पाहिजे तेव्हा इथं लावला पाहिजे तर तुम्हीच ना म्हणून तुम्हाला मग मी खरातच खरा विषय आहे का आता बुवाला उत्तर देतो बुवा राधेला आहे नाही कानात दिशा आहे घातली ऐका तुमच्या गवळीचं उत्तर तुमच्या भाषेत आजच माझा झालाय पगार आता ऐका पगार म्हणून म्हणतो बघा हसाला हा मुरलीवाला अंगात याच्या भलताच चाळा बघ करून चोरी ही लुटमारी अहो करून चोरी ही लुटमारी सार गोकुळ लुटलेला आज सांगते राधिकाबाई जाते सांगा या राधिकाबाई मध्ये घालायचा कान्हा आज सांगा या राधिकाबाई मध्ये घालायचा कान्हा वाईट पण नाही वाटत हे का असा बोललो पण तुम्ही आता जर दांडा बिंडा काढायला लागलो मग मला मित्रांनो बोलायला पाहिजे ना दोन विषय एक शेर हा मित्रांनो शेवटचा शेर शेवटचा विषय आणि बारीचा कमळा कसा आरवतो तो बघा की कोकणात येऊन आनंद घ्यायचा आंबा फणस आणि कोकमाचा सध्या सीझन काय आहे आंबा फणस कोकम नाही ना जांभळा करवंदा जांभुळी पिकल्या झाडाखाली ढोलकाचा आवाज म्हणून म्हटलं कोकणात येऊन आनंद घ्यायचा आंबा फणस आणि कोकमाचा विजय बुवांचा अरे चला आहे मी हुकमाचा आणि नाद करू नका शिमन बुवा या राजेश निकुमाचा या राजेश निकुमाचा बुवा तुम्हाला लय जड झाला तुम्हाला माहितीये बुवा म्हणून मी म्हणतो ना लाव ताकद लय वेळा लावली पण तुम्ही आलोशा वागत बुवा आणि म्हणून मित्रांनो बक्षीस दिलेलं आहे तांगड्या फाकुले या गाण्यासाठी विजयदादा कारकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्याचप्रमाणे अमया संजय मोरे जीवन तुम्ही फक्त करा नमन चिठ्ठी आल्या हा काय मी बोलत चिठ्ठी आले अमया संजय मोरे जीवन तुम्ही फक्त करा नमन बुवांची शाप उतरवल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक आहे मानाचा आणि म्हणून हा चोंडा बदला विषय कसा विषय कसा आहे गुरुसाठी आपल्या गुरुसाठी गुरुंच्या आज्ञेसाठी मच्छिंद्रनाथांनी आपले शिष्य गोरक्षनाथ यांना भिक्षा दाखवण्यासाठी पाठवलं एका माईकडे मग ती माई काय सांगते भिक्षा देणारी जी बाई आहे जी माई आहे ती काय म्हणते किंवा विषय कसा आणलाय बघा चोटा बदलला काय लिहिता वसाईवा 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 कोणी म्हणताय ही बाई गोरक्षनाथाला काय सांगते पंकज दादा तुमचं पण डोळ्यात लगेच उघडते बघा विषय काय नाही वंगाळ वागायचं पण माझ्या वचनाला जागायचं तुम्हा देईन मी प्रेमानं तरी तुमचं नाव वागायचं ही बाई म्हणते महाराज एवढी तुम्हाला मी भिक्षा दिली तरी पण तुम्ही अजून माझ्याकडे भिक्षा मागताय का तर त्या माईने त्यांना दान म्हणून वडे दिले होते वडत
काय दिले होते? बटाट्याचं वडं नाही, फणसाचं वडं, फणसाचं. हा, बटाटे वडं नाही, वडं कोंबडी वडं, त्यातलं वडं. विषय कसा बघा, नाही वंगाळ वागायचं, माझ्या वचनाला जागायचं, तुम्हा देईन मी प्रेमान, तरी तुमचं न भागायचं. बुवा हातात घ्या लवड, वडा वड, अगो बुवा हातात घ्या लवड, आता वाटायला लागायचं. हो शिवाजी बाबा, ही माई सांगते हे वडा मी आता हातात घ्या, एवढंच आहे. आणि वाटायला लागा बघू, चला बघू नाच्या कोणी बघितलं नाही तर गाडी होत्या डायरेक्ट टॉप टाका बघू. कोणी म्हणतोय बुवा हातात घ्या लवड, आता वाटायला लागायचं. हे भीक मागायचं, बुवा हे भीक मागायचं, हे भीक मागायचं. आणि मदत रात्र थोडी सोबत एक तर कार्यक्रम चालू झाला उशिरा, पण आई नवला देवीची आणि बसका देवीची एवढी पुण्याई आज झाली मित्रांनो की हा कार्यक्रम जो अनसक्सेसफुल होणार होता तो कार्यक्रम आज त्या माऊलीच्या पुण्याईनं सत्यनारायणाच्या आशीर्वादाने यशस्वी झाला मित्रांनो. आणि म्हणून आई नवलाईच्या नावानं, बसका देवीच्या नावानं, आणि म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या आजच्या या मोरेवाडी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण या कलाकारांना या सेवेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. माझ्या रसिक राजेशा मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाला एवढा उशीर होऊन सुद्धा तुम्ही बहुसंख्येनं आज शेवटपर्यंत थांबला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. शाहिराला पण एक सांगणं आहे बुवा, हा 2 तासाचा तुमचा आणि माझा खेळ आहे बुवा. या मुखातून जे काय वाईट गेलं असेल, जे तुमच्या बाबतीत चुकीचं गेलं असेल ते माझं मला परत करा. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला परमेश्वराने उदंड आयुष्य देऊ दे. आणि आज शाहीर खरंच तुमचा आवाज खरंच खूप गोड लागला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या मुखातून पुन्हा